मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या ह्या चॅनलवरती आपण शिकून घेणार आहोत स्टॉक ऑप्शन्सची अल्गो स्ट्रॅटेजी. आतापर्यंत आपण तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी किंवा इंडेक्सच्या अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज दिल्या. आपण इन फ्युचर तुम्हाला सेन्सेक्स वाल्या स्ट्रॅटेजीज पण देणार आहोतच. पण त्याआधी आज आपण एक्सप्लोअर करूया टोटली स्टॉक ऑप्शन्सची अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि ती संपूर्ण शिकायला इथे सुरुवात करूया. आपण जे सॉफ्टवेअरवरती शिकतोय अल्गो टेस्ट त्यावरतीच जाऊन आपण अल्गो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी शिकायला सुरुवात करायची. आता हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर आहे अल्गो टेस्ट नावाने. तुम्हाला जर ह्या सॉफ्टवेअरवरती फ्री अकाउंट ओपन करायचं असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पहिलीच लिंक आहे. आताच व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, पहिलीच लिंक तुम्हाला अल्गो टेस्टची भेटेल, तिकडून अकाउंट ओपन करू शकता. फ्री आहे एकदम अकाउंट ओपन करणं. आणि आपल्या लिंकवरून अकाउंट ओपन करण्याचा बेनिफिट म्हणजे तुम्हाला जर लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असेल ह्या स्ट्रॅटेजीने तर फक्त ₹100 तुम्ही ह्या सॉफ्टवेअरला भरून महिन्याभरासाठी ट्रेड करू शकता. मार्केटमध्ये असे बरेच सॉफ्टवेअर्स आहेत जे तुमच्याकडून महिन्याभराचे ₹1500, ₹2000, ₹3000 घेतात. बट ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जर आपल्या लिंकने अकाउंट ओपन केला तर केवळ ₹100 तुम्ही पर स्ट्रॅटेजी पर महिना ट्रेड करू शकता. ओके, सो ही गोष्ट समजून घ्या, तुम्हाला बेनिफिट समजून घ्या. आता मी तुम्हाला ऍक्च्युली ह्या सॉफ्टवेअर बद्दलची व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला बनवलेले आहेत. तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात किंवा चॅनलला प्लेलिस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला अल्गो टेस्टची एक प्लेलिस्ट भेटेल. ती प्लेलिस्ट पहिल्यापासून बघा, तिथे मी तुम्हाला हे सॉफ्टवेअर कसं यूज करायचं, लाईव्ह मार्केटमध्ये कशी स्ट्रॅटेजी टाकायची, मी तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंगही करून दाखवलेली आहे. सो त्यासाठी गरजेचं काय की तुम्ही आधीची व्हिडिओ बघा, प्लेलिस्ट बघा. ठीक आहे. आता मी इथे जातो, क्रिएट स्ट्रॅटेजी करतो. इथे मला ऑप्शन येतो अल्गो टेस्टवर क्लिक केल्यानंतर क्रिएट स्ट्रॅटेजी. तुम्ही जर नवीन आहात परत सांगताय, आधीचे व्हिडिओज बघा, तिथे मी तुम्हाला सर्व सांगितलंय. क्रिएट स्ट्रॅटेजीवर गेलो. आज आपण या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी बनवणार आहोत स्टॉक ऑप्शनची सेलिंग स्ट्रॅटेजी. आणि स्टॉक ऑप्शनच्या सेलिंग स्ट्रॅटेजीमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत स्टॉक ऑप्शन सेल करून करणार आहोत स्ट्रॅडल. ओके, सो स्टॉक ऑप्शन मध्ये तुम्ही स्ट्रॅडल कशा प्रकारे करू शकता, कोणत्या स्टॉक्स मध्ये तुम्ही स्ट्रॅडल करू शकता हे आपण बघणार आहोत. सो मी तुम्हाला जे मगाशी म्हटलेलं की इथे आपण एआयचा वापर करणार, म्हणजे इथे आपण एआय टूलचा वापर करणार आहे, आपण चॅट जीपीटीचा वापर करणार आहे आणि चॅट जीपीटीच्या मदतीने शोधणार आहोत की कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचे ते. ओके. आता आता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला एक सांगतो की जेव्हाही तुम्हाला ना ऑप्शन सेलिंग करायची असते, एखाद्या स्टॉक मध्ये तुम्हाला ऑप्शन सेलिंग करायचे, तर मला कमेंटमध्ये सांगा तो स्टॉक जास्त वोलाटाईल असला पाहिजे की वोलाटाईल नसला पाहिजे. जेवढी लोक व्हिडिओ बघते फटाफट कमेंटमध्ये सांगा तो स्टॉक जास्त वोलाटाईल असायला पाहिजे की नसायला पाहिजे. जर तुम्हाला ऑप्शन सेलिंग करायचे तर तो स्टॉक जो आहे तो जास्त वोलाटाईल नसला पाहिजे. ठीक आहे, तो स्टेबल शेअर असला पाहिजे. असा शेअर असला पाहिजे जो दररोज डेली मध्ये फार काही मुवमेंट दाखवत नाहीये, एका झोन मध्ये राहतो आहे, जास्त मुवमेंट करत नाहीये, जास्त त्याच्यामध्ये गोंधळ होत नाहीये, असा शेअर पाहिजे. ठीक आहे, सो असे शेअर शोधायचे कसे, कारण अशा शेअरमध्येच आपल्याला ऑप्शन सेलिंग करायचे. या अल्गोने आपल्याला स्वतःचं काही डोकं नाही लावायचं, अल्गोने ट्रेडिंग करायचे डायरेक्ट. सो त्यासाठी तुम्हाला पहिला वापर करायचा आहे चॅट जीपीटीचा. लक्षात घ्या, एकदा तुम्ही एखादा शेअर निवडलात ना तोच शेअर कंटिन्यू ठेवा, तुम्हाला रोज रोज शेअर शोधायची गरज नाही. ठीक आहे, सो मी तुम्हाला घेऊन जातो चॅट जीपीटी वरती. चॅट जीपीटी तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता डायरेक्टली. आता मी इथे सिंपल चॅट जीपीटीला विचारणार की मला निफ्टी मधले असे टॉपचे 5 किंवा टॉपचे 10 स्टॉक सांगा ज्याच्यात व्होलॅटिलिटी कमी आहे. क्लिअर आहे. सो मी ती कमांड चॅट जीपीटीला देतो. ओके, गिव्ह मी टॉप 10 स्टॉक्स फ्रॉम निफ्टी विच हॅज लो व्होलॅटिलिटी फ्रॉम पास्ट डेटा. म्हणजे मागच्या काही वर्षाच्या डेटानुसार मला निफ्टी 50 मधले टॉपचे 10 असे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये लो व्होलॅटिलिटी आहे. लो व्होलॅटिलिटी वाले स्टॉक्स मध्ये आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो आणि तेही अल्गोच्या मदतीने करू शकतो, आपलं काही डोकं न लावता, आपली काही मेहनत न लावता. ठीक आहे, सो आता हा चॅट जीपीटी जो आहे तो त्याचा आन्सर क्रिएट करतो, त्याचा आन्सर तो आपल्याला देईल. तोपर्यंत आपण स्ट्रॅटेजी क्रिएशनच्या इथे जाऊया. ओके. आता चॅट जीपीटीला आपण हा क्वेश्चन काय विचारला माहितीये, आपल्याला स्टॉक्सची एक तो लिस्ट देईल, त्या लिस्टनुसार आपण काही स्टॉक्स, आपण एक स्ट्रॅटेजीमध्ये ते स्टॉक्स चेक करू, त्याचे रिझल्ट चेक करू आणि मग ठरवू कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं ते. ठीक आहे, मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन देत नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न करतो की स्टॉक शोधायचे कसे. सो त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे स्टॉक शोधू शकता.
हवं तर मी एक काम करतो, परत एकदा रिफ्रेश करतो कारण की खूपच स्लो होत आहे. ठीक आहे. सो त्यामुळे आता आपल्याला हा जी पण लिस्ट इथे तयार करून देईल त्याच्या आपल्याला टेस्टिंग करायचं आणि टेस्टिंग झाल्यानंतर जे आहे ती इथे येऊन आपण स्ट्रॅटेजी क्रिएट करू शकतो. ओके. आता आपण अल्गोच्या सॉफ्टवेअरवरती आहोत. इथे आपल्याला 3 ऑप्शन भेटतात कधी स्ट्रॅटेजी क्रिएशनला, 1, 2 आणि 3. आपल्याला डायरेक्टली इथे बघा स्टॉक्स, कॅश अँड एफ एन ऑल एफ एन स्टॉक्स आहेत. सो आपल्याला ह्या ऑप्शनवरती जायचं कारण इथे फक्त निफ्टी आणि सेन्सेक्स आहे. इथे फक्त बाकी इंडायसेस आहे आणि इथे स्टॉक्सवाले आहे. सो नेहमी जेव्हा आपण ट्रेडिंग करणार, म्हणजे ही स्ट्रॅटेजी जेव्हा आपण बनवणार ट्रेडिंग करण्यापेक्षा, तेव्हा आपल्याला काय करायचं, तेव्हा आपल्याला स्टॉक्स, कॅश आणि एफ एन वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आला इंडेक्स. इंडेक्स म्हणजे तुम्हाला कोणत्या स्टॉक्समध्ये ट्रेड करायचं ते इथे टाका. सो त्यासाठी परत आपण आता जाऊया आपल्या चॅट जीपीटीला आपण जी कमांड दिलेली होती मगाशी. बरोबर, मगाशी आपण चॅट जीपीटीला कमांड दिलेली होती की बाबा मला 10 असे स्टॉक सांगा ज्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी फार जास्त कमी आहे. ठीक आहे. इथे बघा, इथे त्याने आन्सर दिलेला आहे की टॉप 10 स्टॉक्स, टॉप 10 स्टॉक्स फॉर निफ्टी 100 लो व्होलॅटिलिटी. निफ्टी 100 मधले दिले, हरकत नाही. क्लिअर. सो कोणते कोणते स्टॉक्स आहेत बघा, मोस्ट ऑफ द निफ्टी 50 मधलेच आहे ते. रिलायन्स इंडस्ट्री, HDFC, ICICI, इन्फोसिस, एअरटेल, TCS, HUL, ITC, L&T आणि मारुती सुझुकी. हे त्याने 10 शेअर दिले ज्यात कमी व्होलॅटिलिटी आहे गेल्या पास्ट 1 वर्षाच्या डेटानुसार. ठीक आहे. आता मी थोडंसं थोडंसं खाली जातो, इथे इथे बघा. मग ह्याने काय काय सांगितलेलं आहे, कशा प्रकारची मुवमेंट आहे, कशा प्रकारे डेली मुवमेंट आहे, कोणत्या सेक्टरमधली कंपनी, ह्याची आपल्याला काही गरजच नाही. आपण ह्याच्यातलं कोणतेही 1-2 शेअरमध्ये ना ही स्ट्रॅटेजी बनवूया जेणेकरून आपल्याला समजू शकेल आपण कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे ह्या स्ट्रॅटेजीने. किती कॅपिटल लागतं तेही बघूया. रेडी आहेत सर्वजण? सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करूया, आपण आता या ठिकाणी ऑप्स्ट्रा या सॉफ्टवेअरवरती जाऊया. 1 मिनिट. ऑप्स्ट्रावरती मला स्ट्रॅटेजी पहिली म्हणजे मी क्रिएट करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला पण इझी होईल की किती कॅपिटल लागतं हे समजून घ्यायला. ओके. सो आता इथे मी आलेलो आहे ऑप्स्ट्रावरती. एखादा कोणताही शेअर टाकतो, TCS टाकतो आणि TCS मध्ये एक नॉर्मल स्ट्रॅडल बनवून घेतो. ठीक आहे. TCS मध्ये नॉर्मल एक स्ट्रॅडल रॅन्डमली बनवून घेतो. रॅन्डमली त्याचे कॉल आणि पुट जे आहे ते मी सेल करतो. किती कॅपिटल लागते? 1,14,000. सो ही स्ट्रॅटेजी जी आहे ही तुमची 1,14,000 मध्ये होणार. मग तुम्ही जर निफ्टीमध्ये ट्रेड करायला गेलात तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला स्ट्रॅडल करण्यासाठी 2.5 लाखाच्या आसपास कॅपिटल लागतं. मी तुम्हाला निफ्टीचा पण स्ट्रॅडल क्रिएट करून दाखवलेला आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती. पण जेव्हा तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करता ना तेव्हा तुम्हाला 1,14,000 म्हणजे 1,25,000च्या आसपास कॅपिटल तुमच्याकडे असलं पाहिजे ह्या प्रकारची ट्रेडिंग करण्यासाठी. आणि प्लस तुमच्याकडे जर हे कॅपिटल नसेल तर तुम्ही तुमचे शेअर्स प्लेस करून सुद्धा ऑप्शन सेलिंग कशा प्रकारे करू शकता ह्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवला चॅनलला. इथे बघा, चॅनलला गेलात तर शेअर्स प्लेजिंग म्हणजे काय, कशी ट्रेडिंग करायची, डिटेल व्हिडिओ बनवलाय. तो नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे वापरण्याची गरज नाही. ओके. सो आता वापरता इथे जाऊया आपण इथे. सो एवढं आपल्याला कॅपिटल लागणार हे आपल्याला इथे समजून गेलं. ठीक आहे. मग तेवढं कॅपिटल आपल्याकडे पाहिजे. आता इथे समजा मी सिलेक्ट करतो रिलायन्स इंडस्ट्रीज. फॉर एक्झाम्पल रिलायन्स इंडस्ट्रीज सर्च केलं. माझी ही स्ट्रॅटेजी इंट्राडे स्ट्रॅटेजी असणार आहे. सो इथे मी इंट्राडे राहू देणार, रिलायन्स इंडस्ट्रीज अंडरलाईन फॉर्म कॅश ठेवणार आणि एंट्री टाइम मी ठेवणार 9:21 कारण मी स्ट्रॅडलला 9:21 का 9:16 वॉट एव्हर इथे टाइम ठेवू शकतो. आणि एक्झिट टाइम मी 3:15 राहू देईन कारण की आपण स्टॉक्समध्ये ट्रेड करतोय. ठीक आहे. जेव्हा आपण निफ्टीमध्ये करतो तेव्हा आपण 2:55 ठेवतो, पण आता 3:15 आपण राहू देऊ इथे. क्लिअर आहे. स्क्वेअर ऑफ आपण कम्प्लीट ठेवूया. बाकीच्या काही गोष्टी नको इथे. आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायची आहे? आपल्याला करायचं आहे स्ट्रॅडल. स्ट्रॅडल म्हणजे काय? स्ट्रॅडल म्हणजे आपल्याला त्या स्टॉकचा ऍट द मनीचा कॉल आणि ऍट द मनीचा पुट सेल करायचा आहे. सो सिंपल कमांड इथे द्यायची. ओके. सिंपल कमांड इथे तुम्हाला द्यायची आहे. ओके. सो आता इथे बघा, कॉलवर या. एक्सपायरी मंथली असणार ऑब्विसली, स्टॉक्समध्ये एक्सपायरी मंथली असते. स्ट्राईक टाईम ऍट द मनी. सो इथे मी कॉल सेल केला, सेकंडमध्ये मी इथे पुट सेल केला. सो इथे माझे 2 लेग तयार झाले बघा, कॉल आणि पुट. कोणत्याही प्रकारचा स्टॉप लॉस नाही, काही नाही. आता ओव्हरऑल स्ट्रॅटेजीला स्टॉप लॉस लावायचे. इथे ऑप्शन आहे स्टॉप लॉस. तुमचं कॅपिटल किती लागलं? 1,25,000. सो 1% स्टॉप लॉस फक्त लावायचा 1,250. या स्ट्रॅटेजीचा स्टॉप लॉस 1,250. ओव्हरऑल टार्गेट वगैरे काही लावायचं नाही, जेवढं भेटेल तेवढं आपलं चांगलं आहे. सो फक्त स्टॉप लॉस लावा आणि ही स्ट्रॅटेजी तुमची सेव्ह करा. सेव्ह करा तुम्ही यूट्यूब स्टॉक ऑप्शन्स नावाने. ओके. यूट्यूब स्टॉक ऑप्शन्स.
सो युट्यूब स्टॉक ऑप्शन्स नावाने मी ही स्ट्रॅटेजी माझ्याकडे सेव्ह केली. आता मला ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करायची आहे आणि ही रिलायन्समध्ये केलेली आहे. ठीक आहे, अजून आपण स्टॉक्सने सांगितले कोणते घ्यायचे. 10 स्टॉक्स इथे भेटले, त्यामधला कोणताही घ्या. क्लिअर. आता मी ही स्ट्रॅटेजी 1 वर्षासाठी बॅक टेस्ट करतो. ह्या वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्ही 25 स्ट्रॅटेजी फ्रीमध्ये बॅक टेस्ट करू शकताय. तुम्हाला तेवढे 25 क्रेडिट फ्रीमध्ये भेटते. आता बघा, गेल्या 1 वर्षामध्ये ह्या स्ट्रॅटेजीने प्रॉफिट दिलेला आहे 54,000 रुपयांचा आणि माझं कॅपिटल लागलेलं आहे 1,20,000 रुपयांच्या आसपास. म्हणजे तुम्ही एक म्हणू शकता की जवळपास 45% रिटर्न्स या स्ट्रॅटेजीने दिलेले आहेत 1 वर्षामध्ये. बरं, तुम्हाला इथे मॅन्युअल ट्रेडिंग नाही करायची, ऑटोमॅटिकली तुमचे ट्रेड टाकले जातात, ऑटोमॅटिकली एक्झिट होतात. ओके, ह्या स्ट्रॅटेजीचा विन रेशो आहे 56%चा. ठीक आहे. आता आपण थोडंसं जाऊया खाली. इथे तुम्हाला सर्व डिटेल्स समजतात, लाईक कोणत्या दिवशी काय ट्रेड केला. गेल्या 1 वर्षापासूनचे डिटेल्स आहेत की 21 ऑगस्ट 2024ला काय झालं, तर 125 रुपयाचा लॉस झाला. सो असे डे वाईज डिटेल्स आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही हे फ्रीमध्ये ट्रेड्स डाउनलोड करून ठेवू शकता, तुमचा अभ्यास करू शकता, कोणत्या दिवशी काय होतं वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकता. सो अशा प्रकारे जवळपास 40 ते 45% CAGR तुम्हाला स्टॉक्समध्ये मिळू शकतं. तर तुमच्याकडे कॅपिटल कमी आहे आणि तरी तुम्हाला स्ट्रॅडल करायचे आहेत, तर तुम्ही स्टॉक ऑप्शन्समध्ये अशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता अल्गोच्या मदतीने. आपण अजून 1-2 शेअर आपण ते चेक करूया. तुम्हाला कमेंटमध्ये सांगाच. TCSचं पण नाव आलेलं बरोबर. सो सर्चमध्ये जावा, TCS टाका. TCS टाकल्यानंतर फक्त स्ट्रॅटेजी अपडेट करा. अपडेट झाली लगेच बॅक टेस्ट करा. काही बदलायचं नाही. बदलायचं काही नाही. सगळं स्ट्रॅडलची सेटिंग केली आहे आपण. फक्त नाव चेंज करा, स्ट्रॅटेजी अपडेटला क्लिक करा आणि चेक करा. आता बघा, जर मी TCSचा स्ट्रॅडल मारतोय ना इथे, तर TCSने मला गेल्या 1 वर्षात प्रॉफिट दिलंय 82,000 रुपीज. लक्षात येत आहे. सो जवळपास तुम्हाला 1,20,000 रुपये जर लागतायत ना, तर 60 ते 70% रिटर्न्स TCSने तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही ऑप्शन सेलिंग त्यात करताय तर. बरेचसे लोक स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायला घाबरतात, सॉरी स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायला घाबरतात. पण इथे लक्षात घ्या, इथे आपण स्टॉप लॉस लावतोय, इथे आपण ओव्हरऑल स्टॉप लॉस लावतोय, आपला अल्गो आहे. सो आपण मॅन्युअली काहीच नाही करत आहे. मी तुम्हाला असं नाही बोलत की रोज सकाळी जावा, ट्रेड घ्या, मग तिथे तुम्ही एंट्री घेताना वेळ लावणार, एक्झिट घेताना वेळ लावणार, तुमचा टाइम जाणार, तसं काही नाही. अल्गो आहे, त्या टाइमला एंट्री घेणार, त्या टाइमला एक्झिट घेणार. ओव्हरऑल लॉस 1250 झालं की एक्झिट घेणार. सिंपल गोष्टी आहेत. आणि इंट्राडे ट्रेडिंग करतोय म्हणजे होल्डिंगची पण गरज नाहीये. इंटरडे ट्रेडिंग करणार, रोज ट्रेडिंग करणार, मंथली एक्सपायरी असणार, त्यामुळे जास्त व्हॉलॅटिलिटीची सुद्धा काही तुम्हाला टेन्शन नाहीये. आणि ऑब्व्हियसली आपण असे स्टॉक्स निवडले जे जास्त व्हॉलॅटाईल नाहीयेत. सो TCS मध्ये तुम्हाला फार चांगले रिझल्ट ह्याच्यामधनं आलेले आहेत. तुम्ही खाली जर गेलात, इथे तुम्ही बघू शकता की कोणत्या महिन्यात काय झालेलं. सो गेल्या ऑगस्ट महिन्यात लॉस होता, सप्टेंबरमध्ये प्रॉफिट, ऑक्टोबर प्रॉफिट, नोव्हेंबर प्रॉफिट, डिसेंबर छोटा लॉस, ओव्हरऑल 20,000 प्रॉफिट 2024 मध्ये. 25 जानेवारीमध्ये लॉस, फेब्रुवारीमध्ये 24,000चा प्रॉफिट. म्हणजे असे एखादे महिने येतात ना की जेव्हा स्टॉक्स मूवच नाही करत, तेव्हा खूप मोठा प्रॉफिट होणार तुम्हाला. आणि जेव्हा असे महिने येतात की स्टॉक खूप जास्त मूव्ह करतो, तेव्हा तुम्हाला लॉस होणार, बट लॉस आपला लिमिटेड आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या डिटेल्स बघू शकता. जवळपास तुम्हाला किती प्रकारे 80,000 रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला ह्या ट्रेडमधनं झालेला आहे. तुमच्याकडे जर प्लेज केलेले पैसे असेल, तुमच्याकडे स्टॉकचा पोर्टफोलिओ असेल, तो प्लेज करून तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. ऑप्शन सेलिंगचा बेनिफिट मला हा वाटतो की तुम्हाला स्वतःचे पैसे लावावे लागत नाही. स्टॉक्स घ्या, प्लेज करा, ऑप्शन सेलिंग करा. तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे तो इथे समोर दिसतोय. क्लिअर. असं तुम्ही कोणत्याही स्टॉक्समध्ये ट्रेड करू शकता जी तुम्हाला लिस्ट आली आहे. आता काही लोक म्हणतील की मला ITC मध्ये ट्रेड करायचं आहे. ठीक आहे. पण ITC मध्ये ट्रेड केलात, ITC टाकलात, अपडेट स्ट्रॅटेजी करा, स्टार्ट बॅक टेस्टिंग करा. स्टॉक्स मी तुम्हाला 10 इथे सांगितलेत. असे स्टॉक्स आहेत जे टॉपचे आहेत, ज्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी कमी असते. या स्ट्रॅटेजीला आपल्याला कमी व्होलॅटिलिटी वाले स्टॉक्सच पाहिजे. इथे बघा, तुम्ही जर ITC मध्ये ट्रेड केलं असतं, ITC तर तुम्हाला माहिती आहे किती लो व्होलॅटाईल स्टॉक्स आहेत. सो तुम्हाला प्रॉफिट बघा किती, 92,000 रुपीजचा प्रॉफिट, 60% विन ट्रेड. म्हणजे 60% तुमचे विनिंग ट्रेड्स आहेत आणि 92,000चा तुम्हाला प्रॉफिट झाला असं तुम्ही ITC मध्ये ट्रेड केला असत. आता आपण हेही बघून घेऊया की बाबा ITC ला कॅपिटल किती लागतंय. ITC ला कॅपिटल थोडं कमी जास्त त्या प्रमाणात लागू शकतं. सो ते पण आपण एक अंदाज घेऊ काय लागतंय ते. ठीक आहे. इथे मी पुट सेल केला आणि इथे सेम लेवलचा कॉल सेल केला. सेम जो तुम्ही पुट सेल करणार ज्या स्ट्राईक प्राईसचा, त्या स्ट्राईक प्राईसचा कॉल सेल करायचा. ओके. आणि हे तुम्हाला डेली ऑटोमॅटिकली होणार. कॅपिटल किती लागते, 1,35,000च्या आसपास. सो एक 10-20,000 एक्स्ट्रा कॅपिटल लागते. सो तुम्ही कोणत्या स्टॉक्समध्ये स्ट्रॅटेजी वापरणार ना, त्यानुसार कॅपिटलची अरेंजमेंट करा. एक 1.5 लाखाच्या आसपास तुमच्याकडे कॅपिटल असेल, तर माझ्या मते तुम्ही सर्व स्टॉक्समध्ये ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू शकताय. ओके. 1.5 लाख, 1,35,000 वरती
तुम्हाला जर इथे प्रॉफिट दाखवतोय हा 92,000 रुपीजचा, तर एक तुम्हाला 70%च्या आसपास इथे प्रॉफिट आहे. ओके, 65 to 70%च्या आसपास तुम्हाला इयरली रिटर्न्स दिलेत ह्या स्ट्रॅटेजीने, अल्गोने. आणि हा अल्गो काय घेतोय तुमच्याकडून? फक्त महिन्याचे 100 रुपये ही स्ट्रॅटेजी रन करायला. पण ह्यासाठी काय, ह्या ऑफरसाठी काय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून अल्गोला तुम्ही सबस्क्राईब करा. बाकी ही अल्गोमध्ये स्ट्रॅटेजी कशी टाकायची, कशी लाईव्ह मध्ये टाकायची, कशी रन करायची, ह्याचे मी डिटेल अर्ध्या तासाची व्हिडिओ बनवले आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तुम्हाला अल्गो टेस्टच्या प्लेलिस्टची लिंक भेटेल. वेळ काढा थोडासा, ती प्लेलिस्ट कम्प्लीट बघा. एक 5-6 व्हिडिओ आहेत त्याच्यात, फक्त कम्प्लीट बघा. तुम्हाला मी हे सॉफ्टवेअर अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कम्प्लिटली शिकवलंय. ओके, समजा तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, समजा मला रोज टीसीएस मध्ये ट्रेड करायचं, सो मी इथे टीसीएस टाकणार. ओके, इथे मला ऑप्शन आहे, टीसीएस टाकला, स्ट्रॅटेजी अपडेट केली. अपडेट केल्यानंतर मी झाली, माझी सेव्ह झाली स्ट्रॅटेजी. इथे बघा, अल्गो टेस्टला मी परत आलो. इथे मला एक आयकॉन दिसतोय बघा स्ट्रॅटेजीचा, या ठिकाणी मला आयकॉन दिसतो, त्याच्यावरती मी क्लिक केलं. इथे माझा फोल्डर आहे, तिथे मला ही स्ट्रॅटेजी दिसते बघा, वायटी स्टॉक ऑप्शन्स. त्यावरती मी क्लिक करणार. सो अशा प्रकारे मी इथे स्ट्रॅटेजी ही लाईव्ह मध्ये पण करू शकतो. लाईव्ह मध्ये कशी टाकायची स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलंय, पण तरीही तुम्ही इथे अल्गो ट्रेडवरती या. अल्गो ट्रेडमध्ये ऑप्शन आहे अल्गो ट्रेड्सचा, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी स्ट्रॅटेजी टाकायची, इथे तुमच्याकडे स्ट्रॅटेजी सर्व येते बघा. सो जी टाकायची, समजा मला ही स्ट्रॅटेजी टाकायची, तर सेटअप वरती क्लिक करायचं. ठीक आहे, सेटअप वरती आलात की तुम्हाला बाजूला ऑप्शन येतो ऍक्टिव्हेट. इथे बघा बाजूला ऍक्टिव्हेटचा ऑप्शन आला, ऍक्टिव्हेट करा. लाईव्ह मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी डिप्लॉय करा. सकाळी येऊन 9 वाजता स्ट्रॅटेजी रन होणार. बरं, हे जे मी तोंडी सांगते हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे. त्या आधीचे व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारे तुम्ही स्टॉक ऑप्शन्समध्ये अल्गो ट्रेडिंग करू शकता. मी तुम्हाला आज स्टॉक ऑप्शन्सची, अल्गो ट्रेडिंगची सेलिंग स्ट्रॅटेजी शिकवली, स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी शिकवली. जर तुम्हाला स्टॉक ऑप्शन्सची किंवा स्टॉकशी इंट्राडेची बाईंग स्ट्रॅटेजी हवी असेल, किती लोक इथे आहेत ज्यांना स्टॉक ऑप्शन्सची आणि स्टॉकशी इंट्राडेची बाईंग स्ट्रॅटेजी हवी आहे? फटाफट व्हिडिओला लाईक करा. मी व्हिडिओचे लाईक बघेन, मला अंदाज येईल की किती लोक इंटरेस्टेड आहेत. मी तुम्हाला जसं आधी सांगितलेलं त्याप्रमाणे मी तुम्हाला 100 रुपीज पर मंथला सॉफ्टवेअर तर दिलं ऑलरेडी. ठीक आहे, आपण जेव्हा पहिली अल्गो ट्रेडिंग करायचो तेव्हा आपल्याला माहिती आहे, आपल्याला 1500 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये भरावे लागायचे. सो मी तुम्हाला ते लक्षात घेऊन एक सॉफ्टवेअर असं दिलं ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली ट्रेडिंग करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात, व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा जे नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.